नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज आमच्या हॉस्पिटलमधून 7 दिवस न्यूरोथेरपी करून ताई जात आहे. नाशिक येथील ताई होत्या. त्यांना एका साईडला थर्ड स्टेजचा इव्हेंट डिटेक्ट झाला होता आणि त्या खूप घाबरून गेल्या होत्या. ज्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस अक्षरशः वाकरद्या घेऊन आल्या होत्या. घरी लहान मुलं, खूप चिंता आणि त्यांना आपल्या ऑपरेशन टाळायचं होतं आणि त्यांना आपला आशेचा किरण दिसला आणि त्या आपल्या गंगा हॉस्पिटलला आल्या. व्यवस्थित पूर्णपणे थेरपी त्यांनी घेतली. पूर्ण पंचकर्म, शिरोधारा, अग्निकर्म, विद्धकर्म सगळ्या प्रकारच्या थेरपीला त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. ज्या गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित फॉलो केल्या आणि आज त्यांना सुट्टी होताना खूप आनंद होतो मला की त्यांनी वॉकरसुद्धा सोडलेले आणि तो चालतसुद्धा आहेत. ताई, आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं काय? मी माधुरी पद्मराज मोरे. बरं, आपण कुठून आला? मी दिंडोरी नाशिक इथून आले. ओके. हे इव्हेंट कधी डिटेक्ट झाला होता तुम्हाला? कधी समजलं तुम्हाला माझा इव्हेंट? जुलै 2025 मध्ये. आताच जुलै 2025 मध्ये अचानकच समजलं का? पाय अगोदर 2-3 महिने दुखायचे? अगोदर 2-3 महिने 6 महिने दुखले. पण मग इकडे तिकडे तुम्ही ट्रीटमेंट घेत राहिला? हो, घेतली. पण मग त्यांना आराम पडला नाही? नाही. नंतर MRI केला. हो. MRI नंतर इव्हेंट समजल्यानंतर काय तुमचं रिॲक्शन होते मग? एव्हीएन मग मला असं थोडंसं घाबरल्यासारखं वाटलं की मला आता मी Operation चालू झालं. शकले की नाही, माझं ऑपरेशन झालं तर कसं होईल, असे मला ते विचार यायचे वेगवेगळे. बरं. आणि मला ऑपरेशन करायचं नव्हतं. मग मी काय केलं, इन्स्टावर मला सरांची ऍड दिसली. मग मी इन्स्टावर आले आणि मग इन्स्टाच्या थ्रू मग मी सरांकडे आले. तर मला आहे ना 7व्या दिवशी मॅजिक वाटली ट्रीटमेंट. म्हणजे मला एकदम छान वाटलं या ट्रीटमेंटमध्ये काहीतरी मॅजिक आहे. आणि ज्याही स्त्रियांना किंवा कुणाला पुरुषांना जर असेल एव्हीएन तर त्यांनी नक्की डॉक्टर पंढरी सरांकडे यावे. आणि उलट चालायचे तुम्हाला सांगितलं, त्याचा कसा आराम पडला? उलट चालल्याने आणि उलट्याच्या पायऱ्या चढल्या ना तर त्याच्याने मला असं रिलीफ जाणवलं. तर बेटर वाटलं मला आज. ओके. असे कोणी रुग्ण असतील जे एव्हीने त्रस्त असतील आणि विना ऑपरेशन आपण एव्हीवर अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करतो, त्या ठिकाणी फर्स्ट सेकंड स्टेज, थर्ड स्टेज किंवा फोर्थ स्टेज जरी असेल, ज्यांना चालता येत असेल ते सुद्धा रुग्ण आमच्या हॉस्पिटलमधून अतिशय आनंदाने चालत जातात. तसेच तुमचं लंबर स्पॉन्डिल असेल, डिस्बल्ज असेल, हर्निएशन असेल, मानेत गॅप असेल, गुडघेदुखीचा अमवात असेल, अंकुलोजिंग स्पॉन्डिलिसिस असेल, तर या सगळ्या आजारावर आपण अतिशय माफक आणि अतिशय प्रभावी चिकित्सा या ठिकाणी करतो. तरी गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आयुर्वेद घराघरापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला हेल्प करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.